श्री गुरुदेव सुप्रभात. सकाळ सकाळ छान अशी आध्यात्मिक शाळा ऐकली आणि आध्यात्मिक शाळा ऐकल्यावर कुठलं ज्ञान नाही दिलं असं गुरुमौलीने असं कधी होत नाही, कारण खूप सारं ज्ञान दिलं जातं. एक ज्ञानाची ज्ञान गंगा जणू काय आमच्या दररोज घरात येते. म्हणजे आम्ही सगळे शिष्य लोक, भक्त लोक, गुरुमौलीच्या संप्रदायात जेवढे आहेत तेवढ्यांच्या घरात अशी ज्ञान गंगा वाहतच येते बघा, ते गुरुमौलींच्या मुखातनं. आणि छान अशी आध्यात्मिक शाळा ऐकलेली. आध्यात्मिक शाळेत खूप छान असं पुरोहित गुरुजींबद्दल रामानंदाचार्यजींनी नाणीधाम दक्षिणपीठ येथे वेदपाठशाळा उघडलेली आहे. जी वेदपाठशाळा 2010 सालापासून चालू आहे आणि कुठल्याही जातीतले, हिंदू धर्माचे कुठल्याही जातीतले मुलं तिथं शिकू शकतात. वेदपाठशाळा 1-2 वर्षाचा डिप्लोमा केला जातो. 2 वर्ष त्यांना शिकवलं जातं पुरोहितकीचं काम, कारण आजकाल ब्राह्मण खूप कमी झाले, त्यांची संख्या कमी आणि असून सुद्धा ते त्यांचा व्यवसाय न करता ते दुसरंच व्यवसायाचे म्हणजे जी की नोकरी धंदा असं बघतात आणि त्याच्यामुळे ही संस्कृती लोप पावत चालली. म्हणून गुरुमौलींनी रामानंदाचार्यजींनी हे पाऊल उचललेलं आहे आणि एक आपले संस्कृती जतन गुरु कालिदास विश्वविद्यालय नागपूर अशी मान्यता असणारी सरकार मान्यता शाळेतनं गुरुमौलींनी वेदपाठशाळा उघडलेली आहे त्यांच्या मान्यतेनुसार. आणि प्रत्येक हिंदू धर्मातील मुलांसाठी हे शिक्षण दिलं जातं. कुठेही जातीचं बंधन नाही. आणि खरं तर रामानंदाचार्य 13 साली त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यावेळेस त्या रामानंदाचार्यजींनी म्हणलेलं आहे की जात पात पूछे ना कोई, जो हरी को भजे ओई हरी का होई. असं म्हणजे त्या काळी सुद्धा आणि तीच एक शिकवण गुरुमौलींच्या आधीच अंगीकारलेली होती, जे की गुरुमौलींना ह्या पदावर बसवण्यापूर्वी विश्वबंधू भाव हा रामानंदाचार्यजींच्या आधीच अंगीकारलेला होता. आणि 400 पुरोहित गुरुजी निर्माण केलेत. मग त्यांच्यासाठी काय करायचं म्हणून गुरुमौलींनी एक छान असं उत्तम मोबाईलमध्ये प्रत्येकासाठी म्हणजे की तुमच्यासाठी पण जसं की मागं सांगितलंय तसं एक प्ले स्टोअरमध्ये जाऊन पुरोहित हे APK डाउनलोड करायचा आणि त्यातून आपली माहिती त्यात पाठवायची. तिथं सगळी माहिती दिलेली असते, तुमचं नाव, गाव, पत्ता, तुम्ही स्त्री पुरुष हे सगळंही करून घ्यायचं आणि ते पुरोहित बरोबर आपल्याला त्यांच्यापर्यंत आपला मेसेज पोचतो आणि बरोबर आपल्याला फोन करतात ते. तर असं छान असं आज गुरुमौलींनी सांगितलेलं आहे आणि खूप छान प्रकारे हे पूजा मांडणी ही व्यवस्थित असते आणि फी पण एवढी काही नसते, जेवढी मौलीं तिथं ठरलेली तेवढीच फी पण असते बघा. चला बाय. श्री गुरु.